काँग्रेसवाले म्हणतात हे भाजपचा माणूस आहे. आता कालच्या मीटिंग मध्ये यांचं झालं सगळं. सत्यवाले म्हणतात मनोजदादा शरद पवारचा माणूस आहे. आणि लक्ष्मण हाकेला जर खरंच काय वाटत असेल ते म्हणतात की आमचा काय ते मोरक्या. सामान्य मराठा हा पूर्ण मनोजदादाच्या पाठीशी ठामपणे असा उभा आहे. मनोजदादावर टीका म्हणजे ही पूर्ण मराठा समाजावर टीका आहे. आणि समाजावर टीका म्हणजे ती मनोजदादावर टीका आहे. त्याची लायकी नाही दादा विषय बोलण्याची. दादाच्या एका शब्दावर एका जिल्ह्यात एवढा समाज बांधव त्यांच्या पाठीवर ठामपणे आहे. तुझ्याच्याने हे बाप जन्मी कधीच होणार नाही. लक्ष्मण हाके एवढी लक्षात राहू दे. आणि तू उपोषण करतो म्हणजे तू वडापाव खाऊन उपोषण केलेलं आहे. तुम्ही दिलेली 13 तारीख आहे. तुम्ही जर आम्हाला आरक्षण नाही दिलं 13 तारखेपर्यंत तर तुमचा महाराष्ट्रात सुपडा साप. नमस्कार दादा, कुठून आलात? नमस्कार. तेलगाव, दारोळ तालुका. इतक्या दुरून आलात, काय सांगाल एकंदरीत हे सर्व जे वातावरण आहे? गेल्या 10 महिन्यापासून जे मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मनोजदादा जरांगे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जे लढा चालू आहे ते गेल्या 10 महिन्यापासून कुठेही मनोजदादाची ग्रेज कमी झालेली नाही. हा लढा गरजूवंत मराठाचा असल्यामुळे सामान्य मराठा हा पूर्ण मनोजदादाच्या पाठीशी ठामपणे असा उभा आहे. ज्या वेळेस मनोजदादा आदेश देतील त्या त्यावेळेस हा मराठा कोणालाही 1 रुपये न देता कुणी प्रत्येकानं आपापल्या खिशातून पैसे करून स्वतःचे गाडी वाहन जे काही भेटल त्या यानं मनोजदादा आदेश दिला की लगेच तेवढे लोक मराठा समाज तिथं हजर होतात. जरांगे पाटलावर असा आरोप केला जातो की मराठा आणि ओबीसी जो वाद सध्या चालू आहे याच्या आधी तो कधीच नव्हता, तो मनोज जरांगे पाटील यांच्यामुळे सुरू झाला. काय सांगाल? आता हे जे मनोजदादावर आरोप करतायत हे राजकीय भांडकुळ काय करतायत. मनोजदादा हे सामान्य घरातून एक उगवलेलं नेतृत्व आहे. मनोजदादा हे गेले त्यांचं आयुष्य पूर्ण गेले की ते मराठा समाजाचं काम करतात. मनोजदादाचं हेच उपोषण नाही. मनोजदादाने ह्याच्या आधी साक्षी पिंपळगाव इथं उपोषण केलेले आहेत. मनोजदादा 100 दिवस उपोषण केलेले आहेत मनोजदादानं. पण हे जे राजकीय लोक आहेत की ज्यांना कोणाला आमदारकी पाहिजे, कोणाला आमदार व्हायचे स्वप्न बघतात, कोणी पंचायत समिती व्हायचे सदस्याचे स्वप्न बघतात, हे लोक मनोजदादावर जाणून बुजून टार्गेट करून त्यांच्यावर टीका करतात. पण त्यांना एक आमचं सांगणं आहे, तुम्ही जी मनोजदादावर टीका करतात, मनोजदादावर टीका म्हणजे ही पूर्ण मराठा समाजावर टीका आहे. आणि समाजावर टीका म्हणजे ती मनोजदादावर टीका आहे. त्याच्यामुळं तुम्हाला जर सत्तेत यायचं असेल, आता मनोजदादावर आरोप करते ते फक्त सत्तेतले नेते करते. त्यात उदाहरणार्थ छगन भुजबळ. आता छगन भुजबळ त्याचे खाली लक्ष्मण हाके ह्याची लायकी सुद्धा नाही. हे लोकसभेला फक्त 5000 मतदान त्यानं माडा लोकसभेत घेतलेलं आहे. त्याची लायकी नाही दादा विषय बोलण्याची. दादाच्या एका शब्दावर एका जिल्ह्यात एवढा समाज बांधव त्यांच्या पाठीवर ठामपणे आहे. आणि लक्ष्मण हाकेला जर खरंच काय वाटत असेल ते म्हणतात की आमचा काय ते मोरक्या हा शब्द लक्ष्मण हाकेला. पण तू खरंच मोरक्या असशील तर आमची कॉपी न करता हे तू एवढं करून दाखव. तुझ्याच्याने हे बाप जन्मी कधीच होणार नाही. लक्ष्मण हाके एवढी लक्षात राहू दे. आणि तू उपोषण करतो म्हणजे तू वडापाव खाऊन उपोषण केलेलं आहे. वडापाव खाऊन हे लक्ष्मण हाकेने उपोषण केलेलं आहे. आणि ते लागला सांगा मनोजदादा, अरे तू लक्ष्मण हाके म्हणतो मनोजदादानं माझ्या समोर येऊन बसाव. अरे मनोजदादाची तुला गरज नाही. आमच्यासारखा एक सामान्य मराठा तुला उत्तर द्यायला खंबीर आहेत आम्ही. तू आमच्या समोर बस आणि आम्हाला प्रश्न विचार, आम्ही तुला उत्तर देऊ. बरं, असं म्हटलं जातं मराठवाड्यात मनोज जरांगे फॅक्टर हा चालला लोकसभेला पूर्ण चालला हो साहेब. आता आठी जिल्हे मनोजदादाच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण सत्तेमधले उमेदवार पाडण्याचं काम मराठा समाजाने केलंय. आणि पहिली गोष्ट, मुळात सत्यवाले म्हणतात मनोजदादा शरद पवारचा माणूस आहे. काँग्रेसवाले म्हणतात हे भाजपचा माणूस आहे. आता कालच्या मीटिंग मध्ये यांचं झालं सगळं. पण मनोजदादा आता उदाहरणार्थ मराठा समाज सत्तेत कोण बसलं, समजा आपण गावात एखादं काम असेल, आपण हे काम कोणाकडे घेऊन जातो? ग्रामपंचायतकडे घेऊन जातो. पण ग्रामपंचायतलाच आपण विरोध करणार ना. आता सत्तेत भाजप आहे, महायुतीचं सरकार आहे, मग आम्ही मागणी कोणाकडे करणार? त्यांच्याकडेच करणार ना. हा, त्याच्यामुळे हा माणूस हा फक्त मराठ्याचा आहे. हे शरद पवारचा नाही, काहीच नाही. मनोजदादा हे शरद पवारही बोललेले त्याच्या आधी. पण आमचं हे भांडण शासनाविरोधात आहे. शासनाविरोधात असल्यामुळे आम्ही शासनासमोरच भांडणार ना. आम्ही थोडंच विरोधकाच्या दारात जाऊन बसणार आहेत. सत्तेत ते आले, तुम्ही जर आम्हाला आरक्षण नाही दिलं, जसं लोकसभेला मनोजदादा यांचा फॅक्टर चालला तसाच विधानसभेला आम्ही एकटा आमचे आमदार उभा करू. आमदार उभा नाही केले तर पूर्ण 288 पूर्ण पाडू. आणि तुम्हाला जर तुम्ही दिलेली 13 तारीख आहे, तुम्ही जर आम्हाला आरक्षण नाही दिलं 13 तारखेपर्यंत तर तुमचा महाराष्ट्रात सुपडा साप. तुमची एकही जागा मराठा समाज निवडून येऊन देणार नाही. मराठा